काय खाणार आहेस? लेट्स सी. कुठे? हॉटेल स्टार पॅलेस मध्ये जेवायला गेलेत वैदेही बरोबर. हॉटेल स्टार पॅलेस? मला तरी सांगायचं ना, मी सकाळी स्वयंपाक बनवून आले नसते मग. नाही, पण एक बरं आहे कावेरी, तो तुझ्या बरोबर राहतोय ना, म्हणून निदान कळलं तरी तो कुठे आहे. नाहीतर आता राज कुठे आहे ते शोधणं कठीण होऊन बसलं असतं. थँक्यू सो मच कावेरी. हे तुम्ही ओ, म्हणजे राजवर्धन कावेरी बरोबर राहतो. एक विचारू? विचार ना. तुला कधी कोणी प्रपोज केलाय? मोजू शकणार नाही इतक्या मुलांनी प्रपोज केलंय मला. बरं. पण सानिया, तुला या इव्हेंटसाठी कोणी इन्व्हाइट केलंय का? म्हणजे काय गरज आहे त्याची? नाही, त्याचं काय ना सानिया, इव्हेंटला कोणाला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं हे सगळं काकीनी मला कोऑर्डिनेट करायला सांगितलं. आणि तुझं मिरवणं जर मला ऑकवर्ड करणार असेल, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, जर त्याचा काकीला त्रास होणार असेल ना, तर असं समज, या इव्हेंटसाठी मी तुला इन्व्हाइट करत नाहीये. पण आदित्य, अरे आदित्य, ओ वैदेही, कसं झाडतेस? हे असं वरवर का झाडतेस? याच्या खाली कचरा तसाच राहिलाय. आणि इकडे दाखव. अरे थांब हे बघ, ना. झाडू ना असा नीट पकडला, कमरेत थोडस बेंड झालं आणि असा झाडू मारला की क्लीन होतो सगळं. सिंपल. काय करतोयस तू? काय करतोय म्हणजे? हो तेवढंच आहे का की आदित्य मला असं बोलेल असं वाटलं नव्हतं मला. सानिया, एका गोष्टीचा तुलाही विचार करायला हवा. आपल्या बोलण्यानी समोरचं दुखावलं तर जाणार नाही ना, या विचारांनी बोलण्यापूर्वी 100 वेळा विचार करतो आदित्य. तो आमचा अतिशय मृदू स्वभावाचा आदित्य. तो तुला येऊ नको म्हणाला म्हणजे तुला आत्मपरीक्षण करायची खूप गरज आहे. असो, तू ये इव्हेंटला, ठीक आहे? मी म्हंटल नव्हतं आदित्य काही रत्न मला त्यांच्या शब्दाबाहेर जायचं नाही. आता आज बघू आणि छान तयार हो, तुला हवं तसं मिरव. शेवटी तुझा नवरा माहेरचा चहाच्या एका मोठ्या पोझिशनवर आहे, आणि तसंही आता तो माहेरचा चहाचा उत्तराधिकारी सुद्धा आहे ना. 1 मिनिट सुवर्णताई. तो माहेरचा चहाचा उत्तराधिकारी आहे असं जाहीर केलंय का मी? केलंय? मग तुम्ही का बोलताय असं? नाही नाही, म्हणजे आदित्य राजवर्धनच्या जागी बसलाय ना, आणि हिला एवढ्या कमी अवधीत खूप छान सगळं प्लॅन केलंस तू. याच्यावरनं तुझ्यातलं कौशल्य दिसून येतं. थँक्यू मॅम. सगळं खूप छान जमलंय, फक्त एका गोष्टीची कमतरता आहे. कुठल्या मॅम? राजवर्धन नाहीये माझा. खरं तर राजवर्धन नसताना हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम करणं म्हणजे माझ्या मनाला अजिबात पटत नाहीये. ताई, ताई,
काय काय रे बच्चू? अगं एक गुड न्यूज आहे. हा पुढली तारीख मिळाली आपल्याला. आपण प्लॅनिंग केल्याप्रमाणे तो माणूस कोर्टात पोहोचलाच नाही. थोडं मला सेटिंग करावं लागलं. याचा अर्थ राज गुहागरला जात नाहीये, म्हणजे तो वर्धापन दिनाला येऊ शकतो. म्हणजे म्हणजे मला काय म्हणायचंय तुला कळतंय ना ताई? म्हणजे राजवर्धन सर ज्या केस बद्दल बोलत होते तुम्ही त्याच केस बद्दल बोलताय का? सॉरी, पण मी विचारू शकते का की ती नक्की काय केस आहे? नमस्कार. आज माहेरच्या चहाच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही सगळे इथे आलात, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती आम्हाला सुखावणारी आहे. तुमचा खूप वेळ न घेता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. परंपरा आणि संस्कृती जपणारा हा आपला माहेरचा चहा, त्याच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत. तर मी विनंती करते रत्नमाला मॅडम आणि आदित्य सर यांना, त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करा. म्हणजे त्यांच्यात काहीतरी नातं असलं पाहिजे, असा निष्कर्ष कसा काय काढलात तुम्ही? मी त्या मुलीला खूप चांगली ओळखते आणि मी माझ्या मुलालाही ओळखते. माझा माझ्या संस्कारांवरती पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच माझा माझ्या मुलावरही विश्वास आहे. तितकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त विश्वास माझा त्या मुलीवर सुद्धा आहे. आणि काय आहे, बातमीदार आहात ना तुम्ही, तुमच्या सूत्रांनी तुम्हाला जरा थोडी चुकीची बातमी दिली. पुढच्या वेळेला ना तुमचा सोर्स नीट तपासून पहा. तो फ्लॅट त्या मुलीच्या मैत्रिणीचा आहे. डॉक्टरला बोलवा. राज वैद्य तुम्ही काळजी करू नका, मी बघतो, करतो काहीतरी. ऍम्ब्युलन्स बोला कोणीतरी. बाबा मी फोन लावतो. अहो, तुमचा बॉम्ब हाच होता का तो आत्ता फुटला? काकी, डॉक्टर म्हणालेत ना आता काळजी करायची काहीच गरज नाहीये. राज आता आउट ऑफ डेंजर. बरं झालं तुम्ही त्याला घरी आणण्याचा डिसिजन घेतला. त्याला आता कम्फर्टेबली आराम करता येईल. हो ना, घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. गोळी फक्त